गर्दी कोणत्या पुढारीसाठी वा सभेसाठी नाही. ही गर्दी आहे अनोळखी लोकांशी जिवलग मैत्री करून देणाऱ्या बैलगाडी शर्यत या खेळासाठी. या शर्यतींचे वर्णन करायचे झाल्यास जल्लोष, उत्साह आणि जिंकण्याची ईर्ष्या. बैलगाडी मालक या मैदानाकडे उपस्थित असतात. गाड्या सुटलेल्या महाराष्ट्राचे सन्मान करू अशा बैलगाडी शर्यतीमध्ये फक्त प्रथम क्रमांकावर लक्ष ठेवून महाराष्ट्राच्या सर्वांचे लक्ष वेधून घेणारा सर्वांचा लाडका आणि लोकप्रिय बैल म्हणजे लक्ष्या. शर्यत म्हटली की स्पर्धा आलीच. या स्पर्धेत कितीतरी पारितोषिक व लोकांची मनं लक्ष्यानं जिंकली आहेत. हिंद केसरीला 7 वेळा त्यांनी मारलेले. वडकी, कोरेगाव, पश्चिम महाराष्ट्रात पूर्ण जिथे जिथे जाईल तिथे पूर्ण फायनलच आहेत लक्ष्याच्या. 2011 मध्ये आधी बंदी झाली होती आणि त्यानंतर परत एका वर्षाने चालू झाली आणि 2013 मध्ये परत बंदी चालू झाल्या. म्हणजे जवळजवळ फक्त 4 वर्ष चालूच्या काळामध्ये हा बैल पळाला. त्याच्यामध्ये त्यांनी 125च्या आसपास फायनली घेतल्यात आणि चषक घेतलेत. लक्ष्या बैल कुठल्या जातीचा नक्की? हा म्हैसूर जातीचा बैल आहे. नॉर्मली म्हैसूर जातीचे बैल शक्यतो एवढ्या स्पीडचे नसतात. हा एकमेव एवढ्या स्पीडचा झालाय आणि इथून पुढे अजून म्हणजे हा पळतोय म्हणून बऱ्याच जणांनी म्हैसूर जातीची बैल घेतली जी आतापर्यंत फ्लॉप गेलेत. हा एकमेव महाराष्ट्रामध्ये असा बैल आहे जो म्हैसूर जातीचा जो अजून पण पळतोय. अजून लक्ष्याचं शरीर वैशिष्ट्य काय सांगाल? शरीर वैशिष्ट्य म्हणजे दुसरा कुठलाही बैल बघितला तुम्ही तर एवढी गर्दन त्याची कधीच नसते. ही गळवंड थोडी तरी जशी आपल्या माणसांना डबल चीन असते तशी थोडी तरी बैलाला गळवंड असते. हा एकमेव बैल असा आहे ज्याला अजिबात गळवंड नाही. म्हणजे आम्ही घेताना हे सगळ्या गोष्टी बघतो. नॉर्मली वासरू जेव्हा बच्चा आम्ही घेतो एखादा कुठलाही बैलप्रेमी त्यावेळेला या सगळ्या गोष्टी बघतो. ही अशी गळवंड अजूनपर्यंत कुठल्याच बैलाची नाही. हा पल्ला एवढा लांब पल्ला अजूनपर्यंत कुठल्याच बैलाचा नाहीये. शेप जेवढी बारीक असते, थिन असते तेवढे चांगलं असतं बैलांसाठी. त्याच्या बॉडीच्या हिशोबाने त्याच्या शेपूटचा थिकनेस बघा केवढा आहे. ह्या सगळ्या गोष्टी उंदीर नक्की आणि नक्की मधला गॅप, पायाचा जो फूट आहे आणि ते उंदीर नक्की त्याच्यामधला गॅप, नक्की पण बैलांची जेवढी जवळ असते तेवढा बैल स्पीडमध्ये पळतो. जसं घोड्याचं असतं, घोड्याचे पाय कसे असतात त्या हिशोबामध्ये त्याची नक्की असली तर ते तेवढा स्पीडमध्ये पळतो. ह्या सगळ्या गोष्टी ह्या बैलाच्या जागेवरती आहेत नसतं. पण आता बंदीच्या काळामध्ये ह्या बैलाला व्यायाम कमी आहे. जेव्हा चालूपणी असायचा त्यावेळेला तरी पण ह्याचं पोट जरा पण सुटलेलं नाहीये. आहे तिथेच फिटनेस आहे. हे एक ह्या बैलाचं वैशिष्ट्य आहे. अजून काय सांगाल वैशिष्ट्य? हे जे नॅचरल मसल्स आहेत म्हणजे आता ह्याला वर्कआउट खूप कमी आहे. नॉर्मली कसं पळणाऱ्या बैलाला आठवड्यात 2 वेळा तरी किमान 2 वेळा तरी आठवड्यातनं रेसला घेतलं पाहिजे. रेस नाही दिली तरी तेवढ्याच 1000-1200 फूटमध्ये त्याला पळवलं पाहिजे. आता बंदीच्या काळामुळे जवळजवळ महिना 1.5 महिना बैल आम्ही काढत नाहीत तरी पण ह्याचा फिटनेस, ह्याचे कटिंग्स, ह्याचे मसल्स, ह्याचा चौक सगळा जागच्या जागी आहे. बाकीचे बैलांचं नॉर्मली सगळ्यात मोठी गोष्ट जर लक्ष्याचं बघितलं तर लक्ष्या कधी पण मान खाली घालून पळतो. म्हणजे एखादा एरोडायनॅमिक शेप जसा असतो गाडीचा, त्या गाडीच्या शेपमुळे पण स्पीड हे केलं जातं. जसे स्पोर्ट्स कारचे एरोडायनॅमिक शेप असतं, बोनेट खाली असतो, तसा लक्ष्या नेहमी खाली मान करून पळत असतो. बाकीची बैल नेहमी वर मान करून पळत असतात. आजपर्यंत महाराष्ट्रामध्येच नाही पण जगाच्या पाठी जेवढी पण पंजाबमध्ये म्हणा किंवा कर्नाटकामध्ये म्हणा कुठेही रेस असतात तिथे असा मान खाली घालून पळणारा हा एकमेव बैल आहे. याच्या बाजूचा बैल कधी पण
दोन बैल पळताना सेम असली पाहिजेत. तर हा समजा लक्ष हा आहे तर हा नेहमी पुढे असतो, बाजूचा बैलाला तो खेचत आणतो. म्हणजे खाली मान घालून तुमची मान सदैव ताट ठेवली असं म्हणायचं. हो. लक्ष्या एवढा पळतो, त्याचं गुपित म्हणजे त्याचा खुराक. तो सकस व पोषक असतो. जो एवढा कमालीचा असतो तो एका पैलवानाच्या खुराकालाही लाजवेल. बैलाचं खाद्य उडीद डाळ, उडदाची डाळ, शेंगदाणा पत्री पेंड, त्याच्यामध्ये गव्हाचा आटा, मक्याचा आटा, त्याच्यामध्ये काजू बदाम पिस्ता याचं मिश्रण, साधूक तुपाने बनवलेला मिश्रण असतो, तो मसाला म्हणून आम्ही बोलतो, तो आम्ही वापरतो बैलासाठी. तर काय तर तुम्हाला दाखवून देतो मी. चल या. मी पाहायला गेलो तर मला एक गोष्ट पाहायला मिळाली. हे माझ्या बैलाचे खाद्य. काय काय ह्या वस्तू काय काय आहेत? याच्यामध्ये हा काजू बदाम रोज रोज, याच्यामध्ये हा तूप, साधूक तूप, डालडा बोलतो. याच्यामध्ये हा खोबरा केस, याच्यामध्ये गूळ, याच्यामध्ये मेथी, याच्यामध्ये काले तेल, हे सफेद तेल, हे बैलाला लागलेली पत्रे पेंड. काजू असतात 1 किलो, बदाम 1 किलो. हा प्रकार सर्व मिश्रण करून 15 दिवसाचा आहार आपण लक्षासाठी बनवतोय आम्ही. तूप आहे का? हा तो गायचे? गाईचं गोकुळ कृष्ण. हे किती साधारण हे होतात? किती डब्बे लागतात? 5 डबे. 5 डब्बे. हा. 15 दिवसाला 5 डब्बे. 15 दिवसाला 6 किलो लागतात. तो 6 किलो. ओके ओके. हे गुळात टाकता? हा, हे गुलाब. आता मॅच बघायला कुठे गेले आम्ही? नाही गेले, लक्ष पाहिजे. बोल मला. हा काय काय? खोबरा किस. खोबऱ्याचा खीस. कसं लागत 1 किलोचा? 5 किलो का? लक्ष शिबिर. अधिकारी लढा. एक वरती कोरेगाव आणि 2 वरती बघा मोठा लक्ष्य. अचानक बैलगाडी शर्यतीला ग्रहण लागले, त्यामुळे सर्वांचा भ्रमनिरास झाला, अगदी लक्षाचाही. लक्ष आता निवांत बसलेला आहे. काय म्हणायचे? सरकारने बंदी घातल्या, निवांत बसलेला. आम्ही पोरांनी जर 10 रुपये मागितले तर आपण देत नाही, पण त्या बैलाला रोज 1500 ते 2000 रुपये बैल हा खातो. बंद ठेवून आम्हाला तर आम्ही तर पूर्णपणे लॉस होत, कारण आमचा संगोपन सगळा हा बैलांच्या वरतीच आहे. त्याला खुराक घालतो आम्ही, तो जर जिंकून आला त्या पैशाने आमचं घर चालतो, आमची पोरं खुश राहतात. आता शर्यती बंद झाल्यामुळे काय मजाच येत नाही. त्याचं अर्ध आयुष्य जागेवरती बसून राहिल्यामुळे जे रेकॉर्ड त्याचं ब्रेकिंगचा जी कॅपॅसिटी होती ती पूर्णपणे खचली आहे. तर जर शर्यती बंद झालं तर एक पिक्चर म्हणून, एक छंद म्हणून घराजवळ बांधायचा. जर सरकारने शर्यती चालू केल्या तर त्याचा अनेकांना आनंद लुटता येईल आणि अनेकांच्या मनातही बसलेला आहे तो. हा जर बैल मैदानात नाही गेला तर शर्यती आहेत का नाहीत हे पण समजत नाही. हा नुसता मैदानात जरी लक्ष असला तरी लोकांना वाटतं का लक्ष आहे मैदानात, आपण शर्यती बघायला थांबू शेवटपर्यंत.
एखाद्या बैलाला शर्यतीसाठी एवढं सांभाळणं हे सगळ्यांनाच परवडतं असं नाहीये. बैलगाडी क्षेत्रामध्ये जे जुडणारे, जसे बैल सोडणारे आहेत, बैल सांभाळणारे आहेत, बैल हाकलणारे आहेत, ड्रायव्हर, ह्यांचं दिवसभराच्या ह्या मैदानांमुळे घर चालतं. सकाळी ते लोक मैदानात आले तर 2 पैसे मिळतात, त्यावेळेस जाऊन संध्याकाळी काहीतरी ते करू शकतात घरी. बैलगाडी शर्यत बंदी निर्णय होऊन त्याचे धावणे थांबले असले तरी त्याची व त्याच्या मालकाची आयुष्याची शर्यत अजून संपलेली नाही. हा होता लक्ष्या. सलग 7 वेळा हिंद केसरी झालेला हा बैल. या बैलाची अवस्था पाहतोय, आज याच्याकडे पळण्याशिवाय कोणतंही काम नाही. शासनानं बैलगाडी बंदीचा निर्णय घेऊन जे होणारे लक्ष्या, बाजा, सुंदर असे कितीतरी नावं पुसली आहेत का, हे खरं प्रश्नचिन्ह आहे. कॅमेरामन अक्षयसह संदीप यादव, पनवेल, मुंबई.